नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी उल्हास ठाकूर, कृषी विभागातून तंत्राधिकारी गुणवत्ता नियंत्रण, नाशिक विभाग, नाशिक. भारतात बंदी असलेल्या एसटीबीटी वाहनाच्या बियाण्यांबद्दल, त्यांच्या तंत्रज्ञानाबद्दल मी पहिल्या भागात आपल्याशी चर्चा केलेली आहे. त्यामध्ये आपण त्याचं तंत्रज्ञान आणि दुष्परिणाम काय आहेत हे सुद्धा बघितलेले आहे. आज आपण बघणार आहोत की शेतकरी बांधवांनी कापूस उत्पादन केल्यानंतर, वेचणी केल्यानंतर हा कापूस जिनिंगमध्ये शेतकरी बांधव घेऊन जातात. जिनिंगमध्ये कापूस गेल्यानंतर शेतकरी बांधवांना आपल्या कापसाला भाव कशाप्रमाणे दिला जातो हे आपण आज आपल्या या भागामध्ये बघणार आहोत. यासाठी आज आपल्याशी संवाद साधणार आहेत श्री गजानन फायबर्स प्रायव्हेट लिमिटेड, पळाशी, तालुका, जिल्हा नंदुरबार या जिनिंगचे मालक श्री गजेंद्र अशोक कुमार चौधरी यांची भारतीय टेक्सटाईल मंत्रालयातून 4 स्टार प्राप्त ही जिनिंग आहे. ते आपल्याला संवाद साधतील की कापसाला कुठल्या प्रतवारीनुसार भाव दिला जातो. तदनंतर दुसरे जे जिनिंगचे मालक आहे श्री गिरीश नारायण अग्रवाल, नारायण कॉटेक्स प्रायव्हेट लिमिटेड, पळाशी, तालुका, जिल्हा नंदुरबार हे जिनिंग देखील आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना चांगला भाव देत असते. तर बघूया हे 2 जिनिंग मालक आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगतात ते. नमस्कार, मी गजेंद्र चौधरी आणि आमचे वडील अशोक वसंतलाल चौधरी. आम्ही श्री गजानन फायबर प्रायव्हेट लिमिटेड ही आमची जिनिंग प्रेसिंग आहे, पळाशी येथे, नंदुरबार डिस्ट्रिक्ट येथे. तर आम्हाला असं सांगणं आहे की आम्ही लांब धाग्याचा जो कापूस असतो ना त्याला जास्त भाव देत असतो आम्ही. त्याची क्वालिटी तो कसा असतो आणि सध्या शेतकऱ्यांमध्ये असं क्रेज झाला की 4G आणि 5G मध्ये उत्पादन वगैरे जास्त येतं, पण ते एकदम चुकीची धारणा आहे. तसं काही नाहीये. आम्ही जो चांगला माल, जो स्वच्छ आणि लांब धाग्याचा कापूस आहे त्याला आम्ही 150 ते 200 रुपये जास्त भाव देत असतो. आणि हा जो 4G 5G म्हणून सगळीकडे हे जे चाललेलं आहे याच्यात उत्पादन पण कमी येतं आणि शेतकऱ्यांचं नुकसान होतं आणि जमिनीची परत पण खराब होते. त्यामुळे मी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करू इच्छितो की तुम्ही लांब धाग्याचा जो आपला VG2 वगैरे जो आहे तोच लावावा आणि तोच कापूस उत्पादन करून आणावा, कारण की त्याला भाव पण चांगला असतो. मागच्या वर्षी कसं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे क्वालिटी येत होते, पण आम्ही जो लांब धाग्याचा जो कापूस आहे त्याला आम्ही 7,200 ते 300 पर्यंत भाव दिला आणि ॲव्हरेज 7,000चा भाव होता. पण लांब धाग्याचा असल्यामुळे त्याला आम्ही जास्तीचा भाव दिला. त्यामुळे शेतकऱ्यांना विनंती की त्यांनी लांब धाग्याचा जो बीटी वाण आहे तेच लागवड करावी, जेणेकरून आम्ही तुम्हाला भाव पण चांगला देऊ आणि कापूसची व्हरायटी पण चांगली असेल. ही आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करतो. धन्यवाद. माझे नाव गिरीश नारायण अग्रवाल आहे. माझी नारायण कोटेक्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून कापसाची जिनिंग फॅक्टरी आहे, पळाशी, नंदुरबार येथे. आमच्याकडे जो शेतकरी कापूस घेऊन येतो त्याची आम्ही प्रतवारी, कापसामधील ओलावा, कापसामधील स्वच्छता, कापसाचा रंग कसा आहे, त्याच्यामधली ताकद किती आहे, लेंथ किती आहे व कापसामध्ये उतारा काय आहे हे सर्व पाहत असतो. त्या कापसाची व तो वाण कोणता आहे त्याच्याशी आमचं काही जास्त मिनिंग नसतो. आम्ही फक्त त्याच्या क्वालिटीवरती त्याला चांगला भाव देत असतो. सर्व शेतकरी बांधवांनी ते क्वालिटी चांगली ठेवावी, स्वच्छ ठेवावा. कापूसमध्ये ओलावा जो आहे त्याला पाणी काही मारू नये, तर त्याला चांगला भाव देऊ शकतो. त्यांनी ते गुजरातचा BT आहे किंवा 4G आहे, 5G आहे म्हणून आपल्याला जास्त भाव मिळतो किंवा काय, त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. तरी आपण ती वस्तूला मेंटेन करा, जेणेकरून आपल्याला आम्ही भाव जास्त देऊ शकतो. मागच्या वर्षी आम्ही साधारण 7,000 ते 7200 रुपये भाव दिला होता. त्याच मला आता क्वालिटी चांगली आली तर आम्ही 7500 ते 7800 रुपये भाव दिलेला आहे. आणि त्या प्रतवारी आम्ही कशी पाहतो तर मग आमचे पार्टनर आहेत श्री दीपकभाई चौधरी, ते तुम्हाला करून दाखवतील. शेतकऱ्यांनी आणलेल्या कापसाला आधी त्याच्यातला ओलावा चेक केला जातो, त्याला मॉइश्चर आहे का नाही असं म्हणून. तर त्याच्यासाठी सरकी वगैरे जी असते त्याच्यातली ते थोडीशी त्या सरकीला या पद्धतीने आम्ही चेक करतो. तिथे ओलावा असला तर तो आम्हाला लक्षात येतो. त्याच्यानंतर त्याच्यात केर कचरा जो असतो, काळी केर कचरा, पानं कापसाचे हे चेक होतात. त्याच्यामुळे त्याचा रंग समजतो, पिवळा वगैरे पडलाय का, पाण्यामुळे काही घरात भरून ठेवल्यामुळे पिवळा झालाय का. त्याच्यानंतर त्याची लांबी जी असते, त्याची ताकद जी असते ती अशी साधारणतः कापूस हातात घेतल्यानंतर आम्हाला लगेच लक्षात येतं की याच्यातनं किती लांबी निघेल, त्याची ताकद काय हे लक्षात येतं. त्याप्रमाणे आम्ही ते कामं करतो. आणि त्याच्यात हातात घेतल्यानंतर, कापूस अशा हातात घेतल्यानंतर त्याच्यातली सरकी जी असते अशी थोडीशी वेगळी केल्यानंतर आम्हाला त्याच्यात लक्षात येतं की याच्यात कापूस किती प्रमाणात कापूस निघेल, रुई निघेल, वाचन सरकी कशी निघेल, सरकी बरीम आहे, पोचळ आहे, त्याच्या हिशोबाने कापसाचा भाव ठरतो आमच्यावर. अशा एकंदरीत या गोष्टी आहेत, या करून आम्ही शेतकरी चांगला भाव देण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.
तर बघितलं शेतकरी बांधवांनो, कापूस कोणताही असला तरी या जिनिंग मालकांनी आपल्याला सांगितल्यानुसार कापसाला जो भाव दिला जातो तो त्याच्या दर्जावर अवलंबून असतो, त्याच्या प्रतवारीवर अवलंबून असतो. म्हणजे कापसामध्ये ओलाव्याचं प्रमाण कमी असलं पाहिजे, कापसाचा रंग पांढरा शुभ्र असला पाहिजे, त्याच्यामध्ये स्वच्छ कापूस असला पाहिजे, धाग्याची लांबी जास्त असली पाहिजे, ताकद जास्त असली पाहिजे आणि रुईचे प्रमाण जास्त असले पाहिजे. या 5-6 प्रकारामध्ये आपला कापूस जर उत्तम दर्जाचा असेल तर निश्चितच आपल्या कापसाला जास्त भाव जिनिंगवाल्यांकडून दिला जातो. मग तो कापूस 4G 5G बीटी असेल किंवा आपला शासकीय मान्यता प्राप्त BG2 बियाण्याचा कापूस असेल. त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे शेतकरी बांधवांनो, 4G 5G बीटीला जास्त भाव मिळतो हा कंपन्यांचा दावा दादांत खोटा आहे. यासाठी एक उदाहरण आपण या ठिकाणी लक्षात घेऊ. समजा असं गृहीत धरा की आपला 4G 5G बीटी कापूस आहे, त्याला 7,000 रुपये सर्वसाधारण भावापेक्षा 300 रुपये प्रति क्विंटल भाव जास्त मिळाला. परंतु या 4G 5G चोर बीटी कापसाचा उत्पादन हे कुठेही 5-6 क्विंटलच्या वरती आले नाही. आपण असं गृहीत धरू की या 4G 5G कापसाचे उत्पादन 9 क्विंटल आले असं आपण गृहीत धरा. त्याला भाव मिळाला 7,300 रुपये, जास्तीचा भाव मिळाला असंही आपण गृहीत धरूया. त्याची टोटल झाली 65,700 रुपये. दुसरीकडे आपण बघूया, आपला जो शासकीय मान्यता प्राप्त बीटी कापूस आहे, कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार या BG2 कापसाचे उत्पादन मित्र 12 ते 15 क्विंटल प्रति एकरी आहे. आपण असं गृहीत धरूया फक्त 10 क्विंटल BG2 कापसाचं उत्पादन आलं आणि त्याला भाव सुद्धा कमी मिळाला, म्हणजे सर्वसाधारण भाव 7,000 रुपयेच मिळाला. तर 10 क्विंटल गुणिले 7,000 70,000 रुपये मिळाले. मित्र हो, इथं 4 ते 5,000 रुपये आपला BG4 BG 5G लावल्यामुळे आपला तोटा झालेला आहे. त्यामुळे कंपन्यांनी सांगितलेला हा दावा हा दादांत खोटा आहे हे सिद्ध होतं. म्हणून पुन्हा एकदा मी शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण या 4G 5G बीटी जे भारतात अवैध बियाणं आहे त्याची लागवड करू नका आणि आपले व आपल्या कुटुंबियांचे आयुष्य धोक्यात घालू नका ही नम्र विनंती. धन्यवाद.